सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळ आता जरांग यांची भेट घेणार आहे। 24 डिसेंबरच्या आधी जरांग यांची समजूत काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पण जरांगे पाटील आपल्या डेडलाईनवर ठाम आहेत। गिरीश महाजनांसह अन्य नेते जरांग यांच्या भेटीकरता आता पोहोचलेले आहेत। पुढच्या काही क्षणात जरांग यांची भेट घेतली जाईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचं हे शिष्टमंडळ आता दाखल झालेलं आहे। 23 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी इशारा सभा घेण्याचं निश्चित केलेलं आहे आणि सरकार पुढे ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना, विशेष म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांना तुम्ही आरक्षण कसं देणार या संदर्भात सुस्पष्टता करावी अशी मागणी आहे। यावर आता सरकारचं हे शिष्टमंडळ जरांग यांना काय आश्वासन देत आहे, काय चर्चा होतीये हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, शिष्टमंडळ किती वाजता या ठिकाणी पोहोचेल, कधीपर्यंत पोहोचेल? लागी जे आपण जर पाहिलं तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते संभाजीनगरहून आंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळातच या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत। जी अट आहे मनोज जरांगे पाटील यांची, जी रक्तासंदर्भात, नात्याच्या संदर्भात जी अट आहे ती अटी काय असणार आहे या संदर्भात ते चर्चा करणार आहेत। आणि 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी। त्या 24 डिसेंबरच्या आतच मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आत्ता सुद्धा ठाम आहेत। मात्र आज शिष्टमंडळ येऊन मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढणार आहेत आणि शिष्टमंडळ आणखी काही वेळ वाढवून घेण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे आता आणखी काही मिनिटामध्येच या ठिकाणी 20 ते 25 मिनिटांमध्येच शिष्टमंडळ या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये दाखल होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। लागू सुधाकर, काल सुद्धा आपण पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांचं विधान होतं, वक्तव्य होतं। ते म्हणाले होते की मला अजूनही विश्वास आहे मुख्यमंत्री 24 तारखेच्या आत या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील, सुस्पष्ट करतील की नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना, रक्ताच्या नातेवाईकांना कसं आरक्षण दिलं जाईल या सगळ्या संदर्भात। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की फेब्रुवारीपर्यंत विशेष अधिवेशन घेतलं जाईल 26 फेब्रुवारीला आणि मराठा आरक्षणासंदर्भात यावर निर्णय होईल या विशेष अधिवेशनामध्ये। पण या दोन महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये, त्यामुळे पुन्हा एकदा वेळ वाढवून मागण्याच्या दृष्टीनं चर्चा होईल का? या सगळ्या संदर्भात काही अंदाज जरांग यांना आलाय का? काय नेमकं घडतंय सध्या आंतरवली सराटीमध्ये? हे शिष्टमंडळ पोहोचण्याआधी जरांगे काही गावकऱ्यांशी संवाद वगैरे साधतायत का? काय घडतंय नेमकं तिथं आता? लागीचे आपण जर पाहिलं तर शिष्टमंडळ येण्याआधी गोदाकाठच्या 123 गावातील कार्यकर्त्यांची जी बैठक आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये सध्या सुरू आहेत आणि 123 गावातील कार्यकर्ते या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये आलेले आहेत। ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहेत। त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होऊन शिष्टमंडळ जे आहे ते अधिकचा वेळ वाढवून घेण्याची शक्यता या ठिकाणी आता बोलली जात आहे। त्यामुळे टाळ्यांचा आवाज येतोय। 24 डिसेंबरची जी डेडलाईन आहे, माफ करा तुम्हाला मध्येच रोखते, तिथं टाळ्यांचा आवाज येतोय। नेमकं कोणी बोलतंय का? काही संवाद होतोय का? लागीचे आपण जर पाहिलं तर 123 गावाच्या गोदाकाठच्या कार्यकर्त्यांची जी चर्चा चालू आहे त्या चर्चेत मनोज जरांगे पाटील बोलत आहे आणि त्यांच्या सोबत जी चर्चा चालू आहे त्या ठिकाणी हा टाळ्यांचा आवाज येत आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे। अगदी सुधाकर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।